नमस्कार मित्रांनो, मी नितीन जाधव. स्वागत करतो तुमचं मयूरपंख अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी पी-वाय-क्यू प्रहार सीरीज आपण चालू करणार आहे. यामध्ये आपण 2017 ते 2026 पर्यंत गट ब आणि गट क चे सर्व पेपर मी एक्सप्लेन करणार आहे विथ डिटेल एक्सप्लेनेशन. तर हा त्याचा इंट्रो व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व त्याबाबतची इत्थंभूत माहिती घेणार आहे. चला मग आपण सुरू करू. आता पहिल्यांदा एम-पी-एस-सीचे पेपर घेते गट ब चा, तर त्याच्यामध्ये प्रश्न संख्या किती आहे? कोणत्या विषयाला किती प्रश्न येतात? हे आपण समजून घेऊ. तर 2023 साली 2023 मध्ये काय झालं? एम-पी-एस-सीने गट ब आणि गट क चा एकत्र पेपर घेतला. म्हणजे वेगवेगळे पेपर होते आणि कंबाईनचे. गट ब वेगळा, गट क वेगळा. तर 2023 मध्ये त्यांनी एकच पेपर घेतला आणि त्यांचा एकच कट ऑफ लावला. तर तेव्हापासून म्हणजे प्रश्नांची संख्या जी आहे, प्रत्येक विषयानुसार प्रश्नांची संख्या ही चेंज झाली. तर आपण आधी 2023 आधी काय होतं आणि 2023 नंतर काय झालं हे बघू. तर 2023 मध्ये काय होतं? इतिहास. इतिहासाचे 15 प्रश्न होते. राज्यशास्त्र, पॉलिटीचे 10 प्रश्न होते. पॉलिटीचं वेटेज आता वाढून पॉलिटीचे 15 प्रश्न झाले. म्हणजे इथं 5 वाढले पॉलिटीचे. इतिहासाचे 5 कमी झाले. भूगोल आधी 15 मार्काला होता, तो आता 10 मार्काला झाला. इकॉनॉमिक्स आधी 15 मार्काला होता. इकॉनॉमिक्समध्ये कधी चेंज झाले नाही. इकॉनॉमिक्सचं वेटेज तेवढंच आहे. कारण इकॉनॉमिक्सचं जीवनातच वेटेज खूप आहे. जर तुम्हाला अर्थशास्त्र, अर्थकारण व्यवस्थित जमलं, तर तुमचं जीवन हे सुकर होतं. गणित. गणित आधी 15 मार्काला होतं. आयुष्याचं गणित ज्याला जमलं तोच पुढे जातो. म्हणून गणिताचं वेटेज वाढून 20 मार्काला गणित केलेलं आहे. गणित जरी येत असलं तरी सोडवायला आपल्याला जास्त वेळ लागतो आणि सोडवायला वेळ लागल्यामुळं काही कुठेतरी आपण गणितामध्ये मागं पडतो. त्यामुळे गणिताची आपण प्रॅक्टिस रोज करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी. या चालू घडामोडी खूप चालू आहेत. कारण आयोगाचं जर पाहिलं आपण तर 3 वर्षापासूनचे आयोग प्रश्न विचारतंय. 3 आधीपासूनचे. तर चालू घडामोडीचा म्हणजे कुठून कुठपर्यंत करायला पाहिजे? तर मी म्हणेल की तुम्ही पेपर ज्या दिवशी होणार आहे, त्या दिवशीपासून 1.5 वर्ष आधी चालू घडामोडी व्यवस्थित करा. आणि त्या आधीचे म्हणजे तुम्ही जर आधी 2-3 वर्षापासून तयारी करत असाल, तर तुम्हाला ते जमणारच आहे. पण या तुम्ही व्यवस्थित करा. सायन्स 15 मार्काला आहे. तेव्हा होतं आणि आता ही 15च मार्काला आहे. म्हणजे चेंजेस कुठे झाले, तर हिस्ट्रीमध्ये चेंज झालेला दिसतो आपल्याला. हिस्ट्री आधी 15 मार्काला होतं, ते आता 10 मार्काला झालं. पॉलिटी आधी 10 मार्काला होतं, ते 15 मार्काला झालं. भूगोल जे आधी 15 मार्काला होतं, ते 10 मार्काला झालं. या 3 विषयामध्ये आणि गणित जे आधी 15 मार्काला होतं, ते आता 20 मार्काला झालं. तर 2023 नंतर ही रचना बदललेली आहे. 2000 म्हणजे आता आपल्याला जो अभ्यास करायचा आहे विषयानुसार, त्याचं वेटेज असं आहे, इतिहास 10 मार्काला आहे, राज्यशास्त्र 15 मार्काला आहे, भूगोल 10 मार्काला आहे, अर्थशास्त्र 15 मार्क, गणित 20 मार्क. सगळ्यात जास्त वेटेज गणितात आहे. त्याच्यामध्ये 2 सेगमेंट आहे गणिताचे, मॅथ अँड रिझनिंग. मॅथ 10 मार्क आणि रिझनिंग 10 मार्क. असं होतं. म्हणजे खूप पेपरला असं येतं, पण गट क चा जर पेपर पाहिला आपण 2 वर्ष आधीचा, तर त्याच्यामध्ये मॅथ्सचेच प्रश्न जास्त विचारलेले आपल्याला दिसतात. चालू घडामोडी 15 मार्क आणि सायन्स 15 मार्क. असे एकूण 100 मार्काचा पेपर आपल्याला असणार आहे. 100 मार्काचा पेपर 100 मार्कचा पेपर तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचा आहे. आपल्याला किती पाहिजे? आपल्याला किती मार्क पाहिजे? तर आपल्याला पाहिजे 60 प्लस. 60 प्लस आपल्याला मार्क घ्यायचे. जेव्हा आपण 60 प्लस मार्क घेतो, तेव्हा आपण कट ऑफमध्ये बसतो. कट ऑफच्या पुढेच असतो. कारण आता गटकाला जागा भरपूर आहे. नवीन प्रश्नांची रचना म्हणजे आपण आता हे 3 विषय घेणार आहे. पी-वाय-क्यूमध्ये आपण किती विषय शिकवणार आहे? तर हे 4 विषय शिकवणार आहे. पी-वाय-क्यू किती कोणत्या विषयाचे घेणार आहे आपण? इतिहासाचे, भूगोलाचे, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र. कधीपासून? 2017 ते 2026. 2026 चा गट ब चा पेपर आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. 2026 पर्यंत आपण सर्व प्रश्न घेणार आहे, या 4 विषयाचे. मग हे किती मार्काला हे 4 सब्जेक्ट? तर हे 4 सब्जेक्ट आहेत 50 मार्काला. 50 मार्काची तयारी आपण करून घेणार आहे. आपण कोणते सब्जेक्ट घेणार नाहीये? करंट. आता करंटचे पी-वाय-क्यू करून काहीच पॉइंट नाहीये. ते 15 मार्काचं आपण घेणार नाहीये आणि ते 15 मार्काचं कोणीही घेत नाही. राहिले 2 विषय, सायन्स आणि मॅथ. सायन्स 15 मार्काला आणि मॅथ 20 मार्काला. आता मॅथचे आपल्याकडे खूप तज्ञ आहे.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सचिन ढवळे सर असतील, संदीप आरगडे सर असतील, त्यांच्याकडून तुम्ही मॅथ शिकून घ्या. त्याची रोज प्रॅक्टिस करा. त्यामुळे तुम्हाला मॅथमध्ये तिथं जास्त स्कोर येईल. आणि सायन्सचा जर विचार केला, तर सचिन भस्के सर, अशोक पवार सर किंवा केदार बारोळे सर हे सायन्स खूप छान शिकवतात. ते एकदम तज्ञ व्यक्ती आहे. कोणताही विषय हा तज्ञ व्यक्तीकडून शिकलेलाच बरा. त्यामुळे त्यांच्याकडून त्या पी-वाय-क्यू त्यांचे तुम्ही करा किंवा एखादं बुक घ्या, त्याच्यातून ते पी-वाय-क्यू करा. हे 50 मार्क, हे 50 मार्क आणि आपण घेणार 50 मार्क. आता मी जे 50 मार्काचे पी-वाय-क्यू घेणार आहे, याच्यामधून तुमचे किती मार्क मी फिक्स करून देणार आहे. म्हणजे तुम्हाला काहीही झालं, तुम्ही हे लेक्चर करून काहीही झालं तरी तुम्हाला 40 प्लस येणार. या 50 पैकी किती पडणार तुम्हाला? 40 प्लस. ही मी गॅरंटी तुम्हाला आज देतो. तुम्ही जर हे लेक्चर व्यवस्थित केले, त्याच्यामध्ये मी जे सूचना देणार आहे, त्या जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या, ते व्यवस्थित अभ्यास केला, ते बरोबर त्याचा डेली अपडेट घेत राहिले स्वतःचाच, तर तुम्हाला ह्या 50 पैकी 40 मार्क मी फिक्स करून देतो. तुम्ही मयूरपंखी अकॅडमी सोबत जोडलेले राहा. ह्या 50 पैकी 40 मार्क आणि उरलेले 50 मग आपल्याला किती पाहिजे आता टोटल? आपल्या कट ऑफ पर्यंत जायला म्हणजे आपण ठरवलेल्या मार्क पर्यंत जायला आपल्याला किती मार्क पाहिजे? अजून 20 मार्क. ते कुठून आणायचे? या 50 पैकी तुम्हाला फक्त 20 मार्क पाडायचे. आणि ते अतिशय सोपं आहे. तुम्ही मॅथ अँड रिझनिंग म्हणजे तुम्ही म्हणजे कमीत कमी आपण जरी धरलं, कमीत कमी सांगतोय मी 12 घ्या. मॅथ अँड रिझनिंगमध्ये 12, सायन्समध्ये 8, 20 संपलं. हे 40, ते 20, 60 आणि करंट चालू घडामोडी. जर पेपर खूपच अवघड आला, तर तुम्हाला जेवढं येतं तुम्ही तेवढेच अटेम्प्ट करा. बाकीचे स्किप करा. स्किप करण्यात सुद्धा हुशारी आहे. म्हणजे सगळेच प्रश्न आले पाहिजे आणि 100चे 100 अटेम्प्ट मारून आलो, तुक्के मारले आणि फेल झालो. याच्यापेक्षा शहाणपण हे की तुम्ही क्वेश्चन स्किप करा. जर तुम्हाला येत नाहीये, तर तुम्ही क्वेश्चन स्किप करा. असं मी सांगेल. म्हणजे आपले 40 आणि ते 20. आपण ते 23 2च विषयाचे धरले हां. 2च विषयाचे पकडून 20 आणि करंट जर आपल्या टप्प्यात आला, तर 10 आणि जर नाही टप्प्यात आला 10 म्हणजे हे खूप कमी झाले. जर टप्प्यात विषय आला तर 12-13 मार्क जातो आणि नाही टप्प्यात आला तर 5. टोटल मार्क किती झाले? 65. 65 मार्क झाले हां. 65 करेक्ट नाही. 65 मार्क झाले. आणि कोणता सब्जेक्ट म्हणजे कोणता प्रश्न स्किप करायचा, त्याचे मी तुम्हाला आयडिया देणार आहे. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल काही माहीत नाहीये, तर कसं लॉजिक लावायचं, म्हणजे तुक्के नाही फेकायचे. तुक्के मारायचं मी सांगणार नाही. कारण तुक्के मारायला मलाही आवडत नाही. तुक्के नाही, पण क्वेशन सॉल्व्ह करण्यामध्ये लॉजिक असतं. ते मी तुम्हाला लॉजिक सांगेन. तुम्ही आपल्यासोबत जोडलेले राहा. या 50 मार्काची तयारी. म्हणजे तुम्ही इतिहासाचे मी 225 प्रश्न, भूगोलाचे 225 प्रश्न, अर्थशास्त्राचे 255 प्रश्न आणि राज्यशास्त्राचे 200 प्रश्न आपण घेणार आहे. असे टोटल मिळून 905 प्रश्न. मग मी 905च प्रश्न घेणार आहे का? तर अजिबातही नाही. 905 प्रश्न फक्त घेणार नाहीये मी. इतिहास, समजा मी बाळशास्त्री जांभेकर टॉपिक, बाळशास्त्री जांभेकरांवर प्रश्न दिसला, तर बाळशास्त्री जांभेकरांवर इतर परीक्षेत एम-पी-एस-सीने कंडक्ट केलेल्या इतर परीक्षेत कुठे-कुठे प्रश्न आले, ते प्रश्न कसे फिरवले गेले, त्यांचे उत्तर आयोगाने प्रत्येक वेळी काय दिलेले, म्हणजे त्यांच्या कोणत्या संस्थांवर प्रश्न विचारलाय का? त्यांच्या कार्याबद्दल प्रश्न विचारलाय. त्यांचे कोणते कार्य, त्यांचे सहकारी, त्यांचे वृत्तपत्र, आता महात्मा फुले असतील, सावरकर असतील, आपले धोंडो केशव कर्वे असतील, वीरा शिंदे असतील, यांच्यावरचे प्रश्न, हे सर्व आपण म्हणजे कोणताही टॉपिक असो, राष्ट्रीय उत्पन्न, मग राष्ट्रीय उत्पन्न आलेले गट ब आणि गट क पूर्व तेच प्रश्न आपण घेणार आहे का? नाही. तर एम-पी-एस-सीने जेवढे पेपर कंडक्ट केले, त्याचे मी सर्व तुम्हाला पी-पी-टी थ्रू सगळं शिकवणार आहे मी. समजा एक प्रश्न आला, तर मी फक्त त्यात 3 वाक्य किंवा ते मल्टी लाईनर जर असेल, तर त्या 4 वाक्यांचं स्पष्टीकरण देणार नाहीये. तर मी त्याच्यामागची सगळी कन्सेप्ट समजून सांगणार आहे. त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जातील तेही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. सर्व आपण त्याच्यामध्ये कंडक्ट करणार आहे त्या प्रश्नामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं, की 50 पैकी मी तुम्हाला 40 मार्कांची गॅरंटी मी देतो. तुम्ही आपल्यासोबत जोडले राहा फक्त आणि मी जे सांगेल ते करा. 50 पैकी 40 इथंच फिक्स झाले आणि बाकी तुम्हाला 50 पैकी किती आणायचे मग? 20. ते तुम्ही इझिली आणू शकता. त्यासाठी तुम्ही मॅथ्सची डेली प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 15-16 जर डेली प्रॅक्टिस केली तर 15-16 कुठेही नाही गेले. आपल्याला 12-13 आणले तरी ठीक आहे. करंटमध्ये करंटमध्ये जर पेपर याच्यासारखेच अवघड यायला लागले, तर 7-8 मार्क आणि सायन्समध्ये 10, 9-10 मार्क असे मिळून आपण 65 प्लस जातो. आपल्याला जायचंय 60 प्लस. म्हणजे नवीन विद्यार्थी आहे तेही 60 प्लस जाऊ शकता. जुने तर जातात, पण नवीन विद्यार्थीसाठी तुम्ही 60 प्लस इझी जाऊ शकता. पण आत्ताच फक्त आपल्याला 60 प्लस प्लस जायचंय का? नाही. मग त्याच्यासाठी तर मी हे सुकर करून देतोय ना. आपल्याला लँग्वेजचा पण एक पेपरचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी ही जी प्रहार सिरीज आहे, ही तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे.
मी सांगितल्याप्रमाणे आपण पेपर कधीपासून घेणार आहे, तर पेपर घेणार आहे आपण 2017 ते 2026 गट ब आणि गट क यांचे पूर्वचे पेपर. एकूण किती पेपर असणार आहे? 17 पेपर घेणार आहे आपण. यांचे एकूण 17 पेपर झाले. कोणते विषय आपण घेणार? मी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे विषय आपण घेणार विथ डिटेल. टोटल प्रश्न 905 प्रश्न. हा सिरीज हा प्रोग्राम किती दिवसाचा असणार आहे? म्हणजे आता याची रणनीती काय असणार आहे ते आपण समजून घेऊ. मी रोज म्हणजे रोज एका पेपरचे प्रश्न तुम्हाला सांगणार, एक्सप्लेन करणार एका पेपरचे. समजा आपण इतिहासापासून स्टार्ट करणार आहे, तर इतिहासाचे 2017 गट ब याच्यामध्ये जे 15 प्रश्न आले ते आपण एक दिवस घेणार. एक दिवसात आपण ते 15 प्रश्न संपवणार. त्या 15 प्रश्नामध्ये मी सर्व लॉजिक तुम्हाला सांगणार, त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित देणार, त्या टॉपिकवर कोणते कोणते प्रश्न आले कोणत्या कोणत्या पेपरला ते सांगणार. म्हणजे तुमचे ते 15 प्रश्नच नाही तर त्या समजा 15 कन्सेप्ट क्लिअर होणार. 15 प्रश्न 15 कन्सेप्ट त्याच पेपरमध्ये. आता 2023 पर्यंत 15 प्रश्न होते म्हणून 15 म्हणतोय, नंतर 10 प्रश्न झाले. पण पीवायक्यू आपल्याला आधीचे पीवायक्यू मधून पुढे प्रश्न आपल्याला तयार होतात दिसतात. त्यामुळं त्या दिवशी तो पूर्ण टॉपिक तुम्ही वेळ मला किती द्यायचा आहे? तर 1 तास. तुमच्या पूर्ण अभ्यासातला मला 1 तास द्या. मी त्याच दिवशी तुमचे 15 टॉपिक म्हणजे 15 प्रश्न आणि त्याचं सगळं एक्सप्लेनेशन मी कव्हर करून घेतो. तुम्हाला तो टॉपिक नंतर पाहायची गरज नाही राहणार. तर तुम्ही काय करायचे तेव्हा 2017 पासून तर 2026 पर्यंतचे सर्व पीवायक्यूचे पेपर तुम्ही त्याची प्रिंट मारा. का बरं? तुमच्याकडं पीवायक्यूचे प्रश्न संच असतील मोठे-मोठे जाड असे एवढे. पण ते कामात आहे का आपल्या? नाही. कारण समजा तुम्ही राष्ट्रपती टॉपिक चालू केला, तर त्यामध्ये तुम्हाला सगळे राष्ट्रपतीचेच प्रश्न दिसणार आहे. त्यामुळे तुमच्या माइंडमध्ये अगोदरपासून असणार आहे, की राष्ट्रपती, उत्तर राष्ट्रपती, उत्तर राष्ट्रपती. मग तुम्ही तो प्रश्न व्यवस्थित वाचणार नाही. तुम्ही डायरेक्ट तुमचं लक्ष कुठे जाणार? खाली त्या खाली जे उत्तर दिलं असतं त्याच्याकडे. आपल्याला आयोगाच्या भाषेसोबत, आयोगाच्या पॅटर्न सोबत, आयोगाच्या रचनेसोबत आपल्याला जर फॅमिलिअर व्हायचं असेल, तर आपण ते पी-वाय-क्यूचं म्हणजे 2017-2026 पर्यंत जे पेपर झाले ते तुम्ही प्रिंट करा. आपण एक-एक पेपर घेऊ. तुम्ही त्याच्यासमोर लिहून काढा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते प्रश्न समजतील, की कसं असतं. मग 68 दिवसांचा प्लॅन आहे आपला. किती दिवस? 68 दिवस. 68 दिवस 40 मार्क. पण 68 दिवस डेली का? म्हणजे पूर्ण 68 दिवस मी तुमचे घेणार आहे का? नाही. मी घेणार तुमचे 68 तास. फक्त 68 तासात. 68 तासात मी तुमचे 40 मार्क फिक्स करून देतो. ही आपली गॅरंटी झाली. 68 तासात 40 मार्क. बाकीच्या तासामध्ये तुम्ही तुमचे बाकीच्या विषयाचा अभ्यास करा. 68 तास मला द्या, 68 तास तुम्हाला घ्या आणि 40 मार्काची तयारी करून घ्या. तर त्याचा शेड्यूल असा असणार आहे, रोज 1 प्रश्नपत्रिका, 1 विषय, 1 तास पी-वाय-क्यूचा अभ्यास. टोटल 17 प्रश्नपत्रिका, 4 विषय, 68 दिवस. रोज 1 तास फक्त. सातत्य ठेवा आणि यश निश्चित मिळवा. ही आपली टॅगलाईन या पी-वाय-क्यू प्रायर सीरीजची आहे. या सीरीजमध्ये फक्त कंबाईनचेच प्रश्न मी घेणार आहे का? प्रश्न जरी मी कंबाईनचेच घेणार असलो, तरी त्या टॉपिकवर कोणत्या पेपरमध्ये कसा प्रश्न आलेला होता, तो कसा फिरवला होता, त्याबद्दल आयोगाला नेमकं विद्यार्थ्याकडून अपेक्षा काय होत्या? विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपण परीक्षार्थी म्हणू. परीक्षार्थीकडून अपेक्षा काय असतात? आयोगाला असं कधीही नसतं, की तुम्हाला सगळंच यावं. अशी आयोगाची अपेक्षा नसते. जर आयोगाने एका ठिकाणी खड्डा खोदलेला आहे, तर दुसरी त्याची माती त्यांनी दुसरीकडे ठेवलेली असते. त्यामुळे जर एखादा पेपर म्हणजे एखादा विषय तुम्हाला अवघड गेला, तर कधीही पॅनिक व्हायचं नाही. दुसरा पेपर म्हणजे दुसरा विषय सोपा आलेला असतो. त्याच्यातून जास्तीत जास्त मार्क आपल्याला कंडक्ट करायचे असतात. त्यामुळे जास्त कधी पॅनिक व्हायचं नाही. आता पेपर जवळ आले, नवीन विद्यार्थी, मी आताच सुरुवात केली. मी खूप पॅनिक होतोय आणि मी रोज 2-3 तास फक्त विचार करत बसलोय. ओव्हर थिंकिंग माझी चालू आहे. सोडून द्या. सगळं सोडून द्या. अभ्यास करा फक्त. आपल्यासोबत जोडले राहा. 40 मार्क मी फिक्स करून देतो. त्याविषयी संबंधित पी-वाय-क्यू आपण घेणार. बाकीच्या पेपरमध्ये, इतर परीक्षांमध्ये आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार. रिलेटेड टॉपिक आपण सगळे सांगणार आणि सविस्तर एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, 1 तास मला द्यायचा आणि 2027 ते 2017 ते 2026 पर्यंतचे पेपर तुम्ही आता प्रिंट करून घ्या. त्याविषयी आपण प्रहार सीरीज चालू करणार आहे. ही सीरीज आपण कधी चालू करणार आहे?
ही सिरीज आपण 1 ऑगस्ट या ऐतिहासिक दिन सुरू करणार आहे. हा ऐतिहासिक दिन का आहे? कारण त्या दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या अशा ऐतिहासिक पावन दिनी आपण आपली पी-वाय-क्यू प्रहार सीरीज सुरू करणार आहे. ऐतिहासिक दिनी इतिहास विषय आपण सुरू करणार आहे. तुम्ही सगळे रेडी राहा. 1 तारखेला आपली प्रहार सीरीज येत आहे. YouTubeवर ऑनलाईन तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा. त्यांना आपली चॅनलची लिंक पाठवा आणि फक्त 68 तासामध्ये 40 मार्काची तयारी करून घ्या. धन्यवाद. आपलं YouTube चॅनल आहे, आपलं Telegram चॅनल आहे आणि आपलं Instagram हँडल. तुम्ही त्याला फॉलो करा. सगळीकडे आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.